या ठिकाणी उपस्थित आपण सर्व धम्म उपासक आणि उपासिका, प्रथमतः मी आपल्या सर्वांप्रती मंगलकामना अर्पण करतो। आजपासून आपल्या ग्रंथ पठनाला सुरुवात होत आहे। दरवर्षीप्रमाणे याही वर्षी आपल्या ग्रंथ पठणाची सुरुवात बोधिसत्व डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांनी लिहिलेल्या भगवान बुद्ध आणि त्यांचा धम्म या ग्रंथापासून आपण करीत आहोत। काही महत्त्वपूर्ण भागांचं आपण वाचन करूया। जवळपास एका महिन्यामध्ये आपण या ग्रंथाचं पठण पूर्ण करू आणि त्यानंतर पुढील महिन्यामध्ये दुसऱ्या ग्रंथाच्या पठणाला आपण सुरुवात करणार आहोत। जेव्हा एखादा ग्रंथ किंवा एखादं पुस्तक आपण वाचायला सुरुवात करतो तर त्या ग्रंथाची प्रस्तावना वाचणं अतिशय महत्त्वाचं आहे। कारण त्या प्रस्तावनेमध्ये त्या ग्रंथाचा लेखक तो ग्रंथ लिहित असताना त्याला कोणत्या ग्रंथाचा आश्रय घ्यावा लागला, त्यामागची त्याची भूमिका काय आहे, ह्या सगळ्या बाबी त्या प्रस्तावनेमध्ये तो लेखक स्पष्ट करीत असतो। आणि म्हणून मला असं वाटतं की ज्यावेळेस आपण हा ग्रंथ भगवान बुद्ध आणि त्यांचा धम्म हा ग्रंथ आपण वाचायला सुरुवात करीत आहोत, पठनाला सुरुवात करीत आहोत, तर पूर्वी या ग्रंथाचे लेखक डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांनी लिहिलेली प्रस्तावना वाचणं अतिशय महत्त्वाचं आहे। कालपासून मी बघत आहोत 2-3 ग्रंथ या ठिकाणी आहेत, पण बऱ्याचशा ग्रंथांमध्ये बाबासाहेबांनी लिहिलेली मूळ प्रस्तावना छापलेलीच नाही आहे। कदाचित तुमच्याकडे जो ग्रंथ असेल त्याही ग्रंथामध्ये बाबासाहेबांनी लिहिलेली मूळ प्रस्तावना कदाचित छापलेली नसेल। हा ग्रंथ मला या ठिकाणी प्राप्त झालेला आहे। औरंगाबादचं कौशल्य प्रकाशन आहे। या कौशल्य प्रकाशनाच्या या पुस्तकामध्ये बाबासाहेबांनी लिहिलेली ह्या ग्रंथाची मूळ प्रस्तावना छापलेली आहे। प्रस्तावना आपल्याला यासाठी वाचायची आहे की बाबासाहेब आंबेडकरांना हा ग्रंथ लिहिण्याचं का आवश्यकता पडली असावी। कारण ज्या अर्थी बौद्ध धम्माचं ग्रंथ संपदा विपुल आहे। जर तुम्ही अभ्यास केला असेल तर बौद्ध धम्माचं जे त्रिपिटक आहे या त्रिपिटकामध्ये जवळपास 45 ग्रंथांचा समुदाय आहे। 45 ग्रंथ, त्यामध्ये सुत्त पिटक, विनय पिटक, अभिधम्म पिटक आणि मग त्या पिटकांचे मग छोटे छोटे भाग, जवळपास 45 ग्रंथांचा समुच्चय याला त्रिपिटक असं म्हटलेलं आहे। मग ज्या अर्थी अगोदरच बौद्ध धम्माचं त्रिपिटक वाचायला उपलब्ध होतं, पण बाबासाहेबांनी हा ग्रंथ का लिहिला असेल? कारण अगोदरच त्रिपिटक उपलब्ध होतं वाचायला, मग बाबासाहेबांना हा ग्रंथ लिहिण्याची गरज का पडली असेल? बांधवांनो, हे समजून घेणं महत्त्वाचं आहे। हे आपल्या लक्षात येणं फार महत्त्वाचं आहे की बाबासाहेबांनी हा ग्रंथ का लिहिला, आणि म्हणून ग्रंथ वाचायला सुरुवात करण्या अगोदर बाबासाहेबांनी लिहिलेली प्रस्तावना वाचणं अतिशय महत्त्वाचं आहे। या प्रस्तावनेमध्ये जी सुरुवात बाबासाहेब करतात, बाबासाहेब आंबेडकर असं लिहितात की मला, म्हणजे बाबासाहेब आंबेडकरांचं हे आता हे प्रस्तावना आहे। बाबासाहेब आंबेडकर असं लिहितात की मला नेहमी 2 प्रश्न विचारले जातात। पहिला प्रश्न मला विचारला जातो की तुम्ही एवढं मोठं शिक्षण कसे काय प्राप्त करू शकले, आणि दुसरा प्रश्न विचारला जातो की तुमचं मन बौद्ध धम्माकडे कसं वळालं। असे 2 प्रश्न मला नेहमी विचारले जातात। मी अस्पृश्य जातीमध्ये जन्मास आलो, त्यामुळे अस्पृश्य जातीमध्ये जन्मास येऊन सुद्धा मी एवढं उच्च शिक्षण घेतलं, साहजिकच आहे। कोणाच्या पण मनामध्ये प्रश्न उपस्थित होणे साहजिकच आहे की बा एका अस्पृश्य जातीमध्ये जन्मास आल्यानंतरही एक व्यक्ती एवढं उच्च शिक्षण कसं काय घेऊ शकतो? साहजिकच आहे, एखाद्याच्या मनामध्ये हा प्रश्न उपस्थित होणं साहजिकच आहे। बाबासाहेब आंबेडकर लिहितात की ह्या ठिकाणी ह्या पहिल्या प्रश्नाचं उत्तर देणं हे संयुक्तिक नाहीये, परंतु जो दुसरा प्रश्न आहे की तुमचं मन बुद्ध धम्माकडे कसं वळालं, तुमचा कल बुद्ध धम्माकडे कसं वळाला,
या प्रश्नाचं उत्तर मात्र मी इथे देऊ इच्छितो. आणि त्यावेळेस बाबासाहेब आंबेडकर या प्रस्तावनेमध्ये लिहितात, ज्यांच्याकडे प्रस्तावना असेल त्यांनी प्रस्तावना बघा. बाबासाहेब आंबेडकर असं लिहितात, या प्रश्नाचे स्पष्ट उत्तर म्हणजे मला बुद्धाचा धम्म सर्वोत्तम वाटतो हे होय. हे बाबासाहेबांचं वचन आहे. बाबासाहेब आंबेडकर असं लिहितात, या प्रश्नाचे स्पष्ट उत्तर म्हणजे मला बुद्धाचा धम्म सर्वोत्तम वाटतो हे त्याचं उत्तर आहे. दुसऱ्या कोणत्याच धर्माची त्याच्याशी तुलना होऊ शकत नाही. एखाद्या आधुनिक दृष्टीच्या आणि विज्ञानाच्या जाणकाराला माणसाला जर धर्माची गरज वाटली तर त्यासाठी बुद्धाचा धर्माशिवाय दुसरा पर्याय नाही. हे बाबासाहेब आंबेडकर या ठिकाणी लिहितात. ही माझी भूमिका मागील 35 वर्षांच्या माझ्या सर्व धर्माच्या अभ्यासामधून विकसित झालेली आहे. बाबासाहेब सांगतात की मागील 35 वर्ष सर्व धर्मांचा अभ्यास केल्यानंतर केवळ आणि केवळ बुद्धाचा धम्मच श्रेष्ठ आहे असं बाबासाहेब आंबेडकर या प्रस्तावनेमध्ये नमूद करतात. आणि त्यानंतर अजून बाबासाहेब पुढे लिहितात, मी बुद्ध धम्माच्या अभ्यासाकडे कसं वळालो ही मात्र एक वेगळीच गोष्ट आहे. मग बाबासाहेब आंबेडकरांनी काही दाखले दिलेले आहेत. आपल्या सर्वांनाच माहिती आहे की बाबासाहेब आंबेडकर हे अस्पृश्य समाजातील पहिले विद्यार्थी होते की ज्यांनी मॅट्रिकची म्हणजे 4थीची परीक्षा पास केली होती. सर्वांनाच माहिती आहे. ज्यावेळेस बाबासाहेब आंबेडकरांनी 4थीची म्हणजे मॅट्रिकची परीक्षा त्यावेळेस पास केली होती तर आपल्या समाजातील काही लोकांना असं वाटलं, अरे आपल्या जातीची जन्मलेला हा भिवा पहिला विद्यार्थी आहे जो मॅट्रिकची परीक्षा पास केला, त्याचा आपण सत्कार करायला पाहिजे. तर मग समाजातील काही लोक रामजी बाबांकडे गेले, त्यांना विनंती केली की तुमचा मुलगा भिवा हा समाजातून पहिला विद्यार्थी मॅट्रिकमध्ये पास झाला, आपण त्याचा सत्कार करूया. तर रामजी बाबा थोडेसे म्हणजे कडक नियमवाले होते. तर रामजी बाबा त्या लोकांना म्हणाले की नाही नाही, असा जर आपण मुलांचा सत्कार केला तर मुलांमध्ये अहंकार निर्माण होतो आणि मग ते अभ्यासापासून त्यांचं मन दुसरीकडेच वळतं, मग ते अभ्यास करत नाही. नाही नाही, सत्कार करायचा नाही. त्यांनी त्यांना मनाई केली. परंतु त्या लोकांनी नंतर त्यावेळेस एक गुरुजी होते, कृष्णाजी केळुस्कर गुरुजी, त्यांना जाऊन भेटले. त्यांना विनंती केली की तुम्ही रामजी बाबांना भेटा, त्यांना विनंती करा. तेव्हा आचार्य कृष्णाजी केळुस्कर गुरुजी रामजी बाबांना भेटले. त्यांना विनंती केली की आपण भिवाचा सत्कार करूया, कारण समाजातला हा पहिला विद्यार्थी आहे ज्याने मॅट्रिकची परीक्षा पास केली. तेव्हा रामजी बाबांनी होकार दिला आणि समाजातील काही लोकांनी बाबासाहेबांचा मॅट्रिकची परीक्षा पास केल्यामुळे सन्मान केला, सत्कार केला. आणि त्या सत्कारामध्ये केळुस्कर गुरुजींनी बाबासाहेब त्या बालभिवाला बाबासाहेब आंबेडकरांना बुद्धाचे चरित्र हा ग्रंथ त्यांना भेट दिला होता. बुद्धाचे चरित्र. आणि ती पहिली वेळ होती बाबासाहेबांच्या बालमनावर बुद्धाचा संस्कार पेरण्याची. बाबासाहेबांच्या जीवनात ती पहिली वेळ होती बुद्धाचा धम्माचा परिचय होण्याची. जेव्हा बाबासाहेब आंबेडकरांनी केळुस्कर गुरुजींनी दिलेल्या त्या बुद्धाचं चरित्र हे ग्रंथ वाचला तेव्हा त्यांच्या मनावर, त्या बालमनावर बुद्धाचा संस्कार पेरला गेला. पण त्यांच्या मनामध्ये प्रश्न उपस्थित झाला की माझ्या वडिलांनी म्हणजे रामजी बाबा, माझ्या वडिलांनी यापूर्वी मला बुद्धाचा धम्म का शिकवला नाही. कारण बाबासाहेबांचे वडील नेहमी बाबासाहेबांना आणि त्यांच्या भावंडांना महाभारताच्या कथा सांगायचे, रामायणाच्या कथा सांगायचे नेहमी, आणि कबीरांचे दोहे वगैरे ऐकवायचे, कबीराचे दोहे घ्यायचे. तर बाबासाहेबांच्या मनात जेव्हा बाबासाहेबांनी ते पुस्तक वाचलं तर बाबासाहेबांच्या मनात हा प्रश्न उपस्थित झाला की माझ्या वडिलांनी यापूर्वी मला कधीच बुद्धाच्या धम्माबद्दल का सांगितलं नाही. बाबासाहेबांचं बालमन बघा किती चिकित्सक होतं. त्या बालवयात सुद्धा बाबासाहेबांची बुद्धीमध्ये किती चाणाक्ष होती, किती त्यांचा ग्रास्पिंग पॉवर होता, चिकित्सक बुद्धी होती की माझ्या वडिलांनी यापूर्वी मला बुद्धाच्या धम्माची ओळख का करून दिली नाही. बाबासाहेबांनी एकदा धाडस केलंच आणि बाबासाहेबांनी त्यांच्या वडिलांना विचारलं की मला तुम्ही
यापूर्वी हे बघा इथं लिहिलेलं आहे, मी असा विचार करू लागलो की माझ्या वडिलांनी माझा बुद्ध धम्माशी परिचय का करून दिला नाही. हा प्रश्न मी वडिलांना विचारायचा निर्धार केला आणि एके दिवशी मी तसे विचारले. तेव्हा मी माझ्या वडिलांना विचारले की ब्राह्मण आणि क्षत्रियांची महत्ता वर्णन करणाऱ्या, पुन्हा एकदा वाचतो, मी माझ्या वडिलांना विचारले की ब्राह्मण आणि क्षत्रियांच्या महत्ता वर्णन करणाऱ्या आणि शूद्रांना व अस्पृश्यांना हीन ठरवणाऱ्या कथा सांगणाऱ्या महाभारत आणि रामायणाचे वाचन करण्याचा आग्रह तुम्ही का धरला. बघा बाबासाहेबांची चिकित्सक बुद्धी किती आहे. माझ्या वडिलांना माझा प्रश्न आवडला नाही, ते केवळ एवढेच म्हणाले, म्हणजे मग बाबासाहेबांचं समाधान करण्यासाठी रामजी बाबासाहेबांना म्हणाले की आपण अस्पृश्य जातीनं जन्मास आलेली आहोत. ज्याप्रमाणे महाभारत आणि रामायणामध्ये जे पात्र आहेत ना, ते कर्ण, त्यानंतर द्रोण, कृष्ण, तर हे जसे खालच्या जातीत जन्मास आले, पण त्यांनी त्यांच्या युद्धबलाने बुद्धिबलाने स्वतःचं नाव मोठं केलं. आणि याकरिता मी तुला महाभारत आणि रामायणाच्या कथा सांगायचो की जेणेकरून तुझ्या मनामध्ये तुझ्या जातीबद्दल कमी भाव येऊ नये. पण या उत्तरामुळे बाबासाहेबांचं मन काही समाधानी झालं नाही. तेव्हा बाबासाहेब पुढे असं लिहितात, यावेळी माझे वडील या प्रश्नाचे उत्तर देण्यास सिद्ध झाले असे दिसून आले. ते म्हणाले, तुम्हाला रामायण मी महाभारत वाचायला सांगतो त्याचे कारण आहे, आपण अस्पृश्य आहोत आणि तुमच्या मनात न्यूनगंड निर्माण होणे त्यामुळे स्वाभाविकच आहे. हा न्यूनगंड काढून टाकण्या इतके मोल रामायण आणि महाभारतामध्येच आहे. तेव्हा बाबासाहेब आंबेडकर असं म्हणतात, माझ्या वडिलांच्या प्रतिवादामध्ये काही दम असल्याचे मला आढळले, तथापि माझे समाधान मात्र काही झाले नाही. मी माझ्या वडिलांना सांगितले की मला महाभारतातले कोणतेच पात्र आवडत नाही. बघा बाबासाहेबांनी लिहिलेलं आहे, मला महाभारतातले कोणतेच पात्र आवडत नाही. आणि मी म्हणालो, मला भीष्म, द्रोण आणि कर्णही आवडत नाही. भीष्म आणि द्रोण हे ढोंगी होते. बाबासाहेबांनी बघा किती स्पष्ट लिहिलेलं आहे, भीष्म आणि द्रोण हे ढोंगी होते. त्यांची उक्ती एक होती आणि कृती एकदम विसंगत होती. म्हणजे बोलायचे एक आणि करायचे एक. कृष्णाचा तर कारस्थानावरच विश्वास होता. बाबासाहेबांनी लिहिलेलं आहे, कृष्णाचा तर कारस्थानावरच विश्वास होता. त्यांचे जीवन दुसरे तिसरे काही नसून फक्त कारस्थानाची मालिकाच आहे. कोणाबद्दल सांगतायत? कृष्णाबद्दल. मला राम सुद्धा तितकाच आवडत नाही. शूर्पणखा, शूर्पणखा कोण आहे माहिती? तुम्हाला माहित असेल शूर्पणखा कोण आहे? माहित आहे का? रामायणाचं पात्र आहे. शूर्पणखेच्या प्रसंगातले त्याचे वर्तन, म्हणजे कोणाबद्दल? रामाबद्दल इथं बाबासाहेब. शूर्पणखाच्या प्रसंगातले त्याचे वर्तन, वाली सुग्रीव संघर्षाच्या प्रसंगातले त्याचे वर्तन आणि सीतेशी वागतानाचे त्याचे पशुसारखे वर्तन, याची जरा चिकित्सा करा ना. बाबासाहेब आंबेडकर आपल्या वडिलांना म्हणतात, म्हणजे बघा किती बालभिवाचा मन, किती चिकित्सक बुद्धी होती. माझे वडील शांत झाले आणि त्यांनी कोणतेच उत्तर दिले नाही. माझ्या मनात मात्र बंड उभे राहिलेले आहे, हे माझ्या वडिलांनी ओळखले होते. बाबासाहेब लिहितात की पोरगा आता बंड करू लागलेला आहे. बंड म्हणजे काय? ह्याच्या जुन्या चालीरीती रूढी परंपरा आहे, हे काही जुने ग्रंथ आहेत, याच्या विरोधामध्ये बंड करणे, उभं राहणे. पोरगा आता बंड करू लागलेला आहे, हे बाबासाहेबांच्या वडिलांनी बरोबर ओळखलं होतं. आणि अशा प्रकारे मी दादा केळुसकरांनी दिलेल्या ग्रंथाच्या साहाय्याने बुद्धाकडे वळालो. म्हणजे बाबासाहेबाच्या जीवनातील ही महत्त्वपूर्ण घटना आहे. बाबासाहेब आंबेडकर बुद्ध धम्माकडे कसे वळाले त्याचं हे उत्तर आहे. त्या बालवयात मी केवळ खुल्या डोक्याने बुद्धाकडे गेलो नाही, म्हणजे रिकाम्या डोक्याने मी बुद्धाकडे गेलो नाही. त्याला एक पार्श्वभूमी होती आणि बुद्ध तत्वज्ञान वाचताना मी सतत तुलना आणि चिकित्साच करू शकलो. बुद्ध आणि त्याच्या धम्मातील माझ्या आस्थेचा मूळारंभ असा आहे. म्हणजे अशा प्रकारे बाबासाहेबांच्या जीवनातील ही घटना बाबासाहेबांच्या त्या बालमनावर बुद्धाचा संस्कार पेरणारी घटना होती.
आणि इथूनच बाबासाहेब आंबेडकर बुद्ध धम्माकडे वळाले. त्यानंतर बाबासाहेब पुढे स्पष्ट करतात की हा जो ग्रंथ आहे भगवान बुद्ध आणि त्यांचा धम्म, हा ग्रंथ लिहिण्याची गरज बाबासाहेबांना का पडली आहे. असंच एकदा बुद्धगयेचं जे एक महाबोधी सोसायटी आहे, महाबोधी सोसायटी दरवर्षी बुद्ध पौर्णिमेला एक मासिक काढत असत आणि त्या मासिकेमध्ये बाबासाहेबांनी एक लेख प्रकाशित करावा अशा प्रकारचं एक पत्र महाबोधी सोसायटीवाल्यांनी बाबासाहेबांना लिहिलं 1951 मध्ये. आणि ते एक मासिक होतं. त्या मासिकमध्ये बाबासाहेबांनी लिहिली, तर त्या लेखामध्ये मी असे प्रतिपादन केले की विज्ञानामुळे जागृत झालेल्या समाजाला बुद्धाचा धम्म हाच असा एक धम्म आहे जो समाज स्वीकार करू शकेल, अन्यथा त्याशिवाय तो समाज नष्टप्राय होईल. त्यात मी असाही निर्देश केला होता की आधुनिक जगाने आपल्या चिरकाल संरक्षणासाठी स्वीकारण्याजोगा बुद्धाचा धम्मच आहे, दुसरा कोणताही नाही आहे. हे एक बाबासाहेबांनी आर्टिकल लिहिलं होतं, एक लेख लिहिला होता महाबोधी सोसायटीच्या एक मासिकेमध्ये. त्या मासिकेच्या आर्टिकलमध्ये, लेखामध्ये बाबासाहेबांनी हे स्पष्ट केलं होतं. आणि त्यानंतर म्हणतात की बुद्ध धम्माची प्रगती अगदी हळूहळू होत आहे, कारण त्याचे वाङ्मय फार विस्तृत आहे. जसं मी तुम्हाला अगोदर स्पष्ट केलं की जर अगोदरच बुद्ध धम्माचं त्रिपिटक एवढं विशाल आहे तरी सुद्धा बाबासाहेबांनी हा ग्रंथ लिहिला, तर याचं उत्तर बाबासाहेब या ठिकाणी स्पष्ट करतात. बाबासाहेब आंबेडकर असं म्हणतात की बुद्ध धम्माची प्रगती अगदी हळूहळू होत आहे, कारण त्याचे वाङ्मय अत्यंत विस्तृत असून ते कुणीही संपूर्णपणे अभ्यास करू शकणार नाही. मी जर तुम्हाला म्हटलं की ते संपूर्ण 45 ग्रंथ आणा आणि वाचा, तुम्ही आणू शकता का? वाचू शकता का? बरं आणाल आणि वाचाल सुद्धा, पण त्याचं चिंतन करणं, पठन करणं कठीण आहे. त्यातल्या त्यात अभिधम्माचा जो भाग आहे तो तर खूपच कठीण आहे. एखाद्या सामान्य गृहस्थ व्यक्तीला हे संपूर्ण त्रिपिटक वाचणे, त्याचं चिंतन करणे, मनन करणे हे कठीण आहे. बाबासाहेब आंबेडकर हे स्पष्ट करतात. ते म्हणतात ख्रिश्चनांच्या बायबलासारखा बुद्ध धम्माचा एकच एक ग्रंथ नाही आहे, हा एक मोठा अडथळा आहे. म्हणजे आम्हाला जर कोणी विचारतात, भंतेजी मला बुद्धाचा धम्म समजून घ्यायचा आहे, एखादा ग्रंथ मला वाचायला द्या, मग आम्ही त्यांना म्हणतो कोणता ग्रंथ वाचायला द्यायचा? सरळ सरळ आम्ही म्हणतो की हे भगवान बुद्ध आणि त्यांचा धम्म हा ग्रंथ वाचा, या ग्रंथामधून तुम्हाला संपूर्ण बुद्धाचा धम्म समजून येईल. जर आम्ही त्यांना म्हटलं की अभिधम्माचं पुस्तक वाचा, त्या डोक्याच्या भरून जाईल ना. एखाद्या बिगनर जो नवीन आहे त्याला जर म्हटलं अभिधम्माचं पुस्तक वाच, त्याला ते समजणार नाही, फार कठीण आहे. सुत्त पिटक काय काय सूत्र फार कठीण आहेत, समजणार नाही. आणि हा सर्वात मोठा अडथळा आहे, कारण बुद्ध धम्माची ग्रंथसंपदा अत्यंत विशाल आहे, विशाल ग्रंथसंपदा आहे. एखाद्या सामान्य व्यक्तीला एवढी मोठी ग्रंथसंपदा प्राप्त करणे, त्याला वाचणे, चिंतन करणे, पठन करणे खूप कठीण आहे. आणि म्हणून बाबासाहेब आंबेडकर असं लिहितात की ख्रिश्चनांच्या बायबलासारखा बुद्ध धम्माचा एक ग्रंथ नाही आहे, हा एक मोठा अडथळा आहे. तो लेख प्रकाशित झाल्यावर मला अनेक जणांनी लेखी आणि तोंडी अशा सूचना करण्यात आल्या की मी सुद्धा अशा प्रकारचा एक ग्रंथ लिहावा. बाबासाहेबांचा जेव्हा लेख प्रकाशित झाला त्यानंतर काही लोकांनी बाबासाहेबांना विनंती केली की ख्रिश्चनांचा जसा बायबल नावाचा एकमेव ग्रंथ आहे, तुम्ही सुद्धा असा एक ग्रंथ तयार करावा, अशा प्रकारची विनंती केली. आणि त्यानंतर पुढे मग बाबासाहेबांनी हा ग्रंथ लिहिण्याचं कार्य स्वीकारलं आणि 1951 पासून बाबासाहेबांनी हे ग्रंथ लिहायला सुरुवात केलेली आहे. पुढे बाबासाहेबांनी काही लोकांचे आभार सुद्धा मानलेले आहेत. टीकाकारांच्या टीकांना प्रत्युत्तर म्हणून मी एवढेच सांगू इच्छितो की हे पुस्तक अभिजात असल्याचा माझा दावा नाही. प्रामाणिकपणे बाबासाहेब स्वीकार करतात की हे जे पुस्तक मी लिहिलेलं आहे हे पुस्तक सर्वस्व आहे असं बाबासाहेब दावा करत नाही. हे पुस्तक केवळ कॉमेंट्रीज असेल, एक टीका ग्रंथ आहे किंवा एखाद्या नवीन व्यक्तीला बुद्धाचा धम्म समजून घेण्यापुरता आहे,
ठीक आहे, परंतु हे पुस्तक सर्वस्व आहे, अभिजात आहे असा बाबासाहेब दावा करत नाही. यासाठीची सामुग्री विविध ग्रंथांमधून मी एकत्रित केलेली आहे. बाबासाहेब आंबेडकर श्रीलंकेला गेले होते. तिथे जाऊन बाबासाहेबांनी त्रिपिटकाचं अध्ययन केलं, अठ्ठकथांचं अध्ययन केलं आणि तेव्हा सर्व अठ्ठकथा त्रिपिटकाचं वाचन केल्यानंतर शेवटी हा ग्रंथ बाबासाहेबांनी लिहिला आणि आपल्याला सुपूर्द केलेला आहे. खूप मोठे कष्ट घेतले बांधवांनो बाबासाहेबांनी हा ग्रंथ लिहिण्यासाठी. यासाठीची सामुग्री विविध ग्रंथांमधून मी एकत्रित केली आहे. त्यापैकी अश्वघोषाचे बुद्धचरित याचा विशेष उल्लेख करावा लागेल. 5व्या आणि 6व्या शतकामध्ये आचार्य परंपरा आपल्या बौद्ध धर्मामध्ये झालेली आहे. त्यामध्ये बुद्धदत्त आचार्य होऊन गेले, बुद्धघोष आचार्य होऊन गेले, असेच अश्वघोष एक आचार्य होऊन गेले. एक बुद्धिस्ट स्कॉलर, म्हणजे त्यांना बुद्धिस्ट स्कॉलर म्हणतात. तर अश्वघोषांचे सुद्धा अनेक काव्य ग्रंथ आली साहित्यामध्ये आहे. बाबासाहेबांनी हा ग्रंथ लिहिताना अश्वघोषांच्या बुद्धचरित जो ग्रंथ आहे, काव्य ग्रंथ आहे, या काव्य ग्रंथाचा आधार घेऊन बऱ्याच ठिकाणी बाबासाहेबांनी हा ग्रंथ त्या ठिकाणी उल्लेखित केलेला आहे. तर बाबासाहेब लिहितात अश्वघोषाचे बुद्धचरित याचा विशेष उल्लेख करावा लागेल, ज्यातील काव्याच्या तोडीचे दुसरे कोणतेही साहित्य नाही आहे. त्यानंतर पुढे बाबासाहेब असं लिहितात, या कार्यात ज्यांची मला मदत झाली मी कृतज्ञता व्यक्त करायला पाहिजे ते म्हणजे ज्यांच्यामुळे टंकलेखन म्हणजे टंकलेखन करण्याची जबाबदारी घेणारे पंजाबच्या होशियारपूर जिल्ह्यातील साकरोली गावचे रहिवासी नानकचंद रत्तू आणि नांगलखुर्द गावातील श्री प्रकाशचंद यांचा मी आभारी आहे. कारण बाबासाहेबांना त्यावेळेस अनेक आजाराने घेरलं होतं. गुडघ्यांचा आजार होता, बाबासाहेबांना थायरॉइड आणि शुगरचा सुद्धा आजार होता. अशाही गंभीर अवस्थेमध्ये बाबासाहेबांनी ह्या ग्रंथाचं लेखन कार्य केलेलं आहे बांधवांनो. आणि बाबासाहेबांच्या लेखन कार्याला नानकचंद रत्तू आणि प्रकाशचंद या त्यांच्या सहकार्यांनी या ग्रंथाचं लिखाण कार्याचं टायपिंगचं काम पूर्ण केलेलं आहे. बाबासाहेब आंबेडकर या प्रस्तावनेमध्ये या दोघांचेही आभार व्यक्त करतात, कृतज्ञता व्यक्त करतात. यासोबतच पुढे बाबासाहेब असं लिहितात, मी या ग्रंथाची रचना करण्याचे काम स्वीकारले तेव्हा मी आजारी होतो आणि आता सुद्धा मी आजारीच आहे. कधीची या गोष्ट ही 1956 मध्ये प्रस्तावना बाबासाहेबांनी लिहिलेली आहे. कधीची या प्रस्तावना 1956. बघा खाली तारीख पण दिलेली आहे, 6 एप्रिल 1956. म्हणजे बाबासाहेबांचा हा परिनिर्वाण होण्याच्या 6 ते 7 महिन्यापूर्वी बाबासाहेबांनी ही प्रस्तावना लिहिलेली आहे. एप्रिल महिन्यामध्ये 6 एप्रिल 1956 ही प्रस्तावना आहे. यामध्ये लिहितात, मी या ग्रंथाची रचना करण्याचे काम स्वीकारले तेव्हा मी आजारी होतो आणि आता सुद्धा मी आजारीच आहे. काही प्रसंगी तर माझी प्रकृती इतकी ढासळली की डॉक्टरांनी मला एका मालवणाऱ्या ज्योतीची उपमा दिली. म्हणजे विझणारी ज्योत, ही ज्योत कधी पण विझू शकते, म्हणजे बाबासाहेबांचा मृत्यू कधी पण होऊ शकतो असे डॉक्टर म्हणायचे. म्हणजे विझणारी ज्योत अशी उपमा द्यायचे डॉक्टर. या विझणाऱ्या ज्योतीला पुन्हा यशस्वीरित्या चेतविण्याचे, पेटविण्याचे काम माझ्या पत्नीमुळे झाले. कोणती? बाबासाहेबांची दुसरी पत्नी शारदा कबीर. मी बाकी दुसरं काही सांगणार नाही, परंतु एक सांगू इच्छितो की बाबासाहेब आंबेडकरांनी या ग्रंथाच्या प्रस्तावनेमध्ये त्यांच्या दुसऱ्या पत्नी शारदा यांची कृतज्ञता व्यक्त केलेली आहे. त्यांची कृतज्ञता व्यक्त केली, आभार व्यक्त केले. ते म्हणतात की माझ्या पत्नीचे वैद्यकीय कौशल्य, कारण त्या डॉक्टर होत्या, माझ्या पत्नीचे वैद्यकीय कौशल्य आणि माझ्यावर उपचार करणाऱ्या डॉक्टर मालवणकरांचे मी शतशः ऋणी आहे. बघा किती आभार व्यक्त बाबासाहेब, फार महत्वाचं आहे. त्यांनीच मला हे काम पूर्णत्वास नेण्याकरिता मदत केलेली आहे. म्हणजे अशा प्रकारे या प्रस्तावनेमध्ये डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर, त्यांच्या दुसऱ्या पत्नी आणि त्यांचे डॉक्टर मालवणकर या दोघांचे हे आभार व्यक्त करतात. आणि शेवटी लिहितात की या ठिकाणी मला हे नमूद करावे लागेल की बुद्धाच्या धम्माचे नेमके आकलन होण्यासाठी
या ग्रंथाच्या संचातील हा एक ग्रंथ आहे. ते बाबासाहेब आंबेडकर लिहितात की ज्या कोणी व्यक्तीला बुद्धाचा धम्म समजून घ्यायचा असेल तर त्यांनी किमान 3 पुस्तकांचं वाचन करायलाच पाहिजे. 3 पुस्तकांचं वाचन. त्यापैकी पहिलं जे पुस्तक आहे ते स्वतः हे पुस्तक आहे, भगवान बुद्ध आणि त्यांचा धम्म. आणि त्यानंतर दुसरं पुस्तक बाबासाहेब म्हणतात बुद्ध की कार्ल मार्क्स, हे सुद्धा बाबासाहेबांचं एक पुस्तक आहे. आणि तिसरं पुस्तक आहे प्राचीन भारतातील बुद्ध धम्माची क्रांती आणि प्रतिक्रांती. जो कोणी बुद्ध धम्माचा अभ्यास करू इच्छितो त्यांनी या 3 पुस्तकांचं वाचन करावं, असं बाबासाहेब आंबेडकर या प्रस्तावनेमध्ये लिहितात. तेव्हा बांधवांनो, अशा प्रकारे भगवान बुद्ध आणि त्यांचा धम्म हा ग्रंथ लिहिण्यामागे बाबासाहेबांची जी भूमिका होती, ही भूमिका या प्रस्तावनेमधून आपल्याला स्पष्ट झालेली आहे. तेव्हा आपण सर्वांनी या प्रस्तावनेचं खूप चांगल्या प्रकारे अध्ययन करावा, अभ्यास करावा. तेव्हा आजचा हा ग्रंथपाठ आपण या ठिकाणी समाप्त करीत आहोत. मी पुनश्च एकदा तुम्हा सर्वांच्या प्रती मंगलकामना अर्पण करतो. सर्वांना आयुष्य, वर्ण, सुख, बल, संपत्ती, समाधानाची प्राप्ती हो, अशा प्रकारची मंगलकामना अर्पण करून या ठिकाणी थांबतो. बुद्धं नमामि, धम्मं नमामि, संघं नमामि. सर्वांचं मंगल हो. साधु.